फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 72 बघा. जर 0.3 ए इतकी विद्युतधारा 418 रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल? कॅलरी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कसा? बघा, आता याच्यासाठी सूत्र कुठलं वापरलं आहे? सिम्पल H=I² RT अशा प्रकारचं सूत्र वापरलं आहे. आय म्हणजे काय आहे? इथे 0.3 आहे. आर काय आहे आपला? तर 418चा रोध आहे. आणि टी टाईम म्हणजे किती? तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स आहे. मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येतं याच्या आपल्याला? तर 2257.2 जूल्स इतकं येते. पण आपल्याला विचारलं आहे कॅलरीमध्ये. मग कॅलरीमध्ये जर रूपांतरित करायचं असेल आपल्याला, 1 कॅलरी = 4.2 जूल्स असं आहे. मग याला 4.25ने काय करायचं आहे? भागायचं आहे. ते किती येतं ॲप्रॉक्सिमेटली? 537.4 ॲप्रॉक्सिमेटली किती? तर 540 असं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2.